माझं नाव संतोष सुभाष सगट, गाव मवळा, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. माझ्या भावाच्या मुलीला जातीवाद करून मारहाण केलेली मधुकर रामराव जाधवने मी 2-3 दिवस पोलीस स्टेशनला जाऊन पण माझी तक्रार घेत नव्हते. भैयासाहेब जाधव यांच्या बोलण्यानुसार तक्रार घेतली. मी भैयासाहेबांचे आभार आहे. गाव मोहोळा, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी येथे दलित समाजाची मुलगी पाणी भरायला गेली होती आणि तिला रस्त्यात अडवून माजुरड्या समाजाच्या जातीच्या एका व्यक्तीनं तिचा विनयभंग केला, तिला मारहाण केली. 2-3 दिवस ते कुटुंब पोलीस स्टेशनला फिरत होते, परंतु त्यांची कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेली नव्हती. मला विषय समजताच प्रदीप ननावरे आमचे महाबोधी न्यूज चॅनलचे त्यांनी मला सांगितलं की भाई असा विषय झालेला आहे. मी तात्काळ पोलीस स्टेशनला कॉल करून PIला मी माझ्या भाषेत काय बोलायचं बोललो. काल सकाळी 5 वाजता गुन्हा नोंद झाला. प्रत्येक वेळी आम्ही काय घोडे लावल्यावरती गुन्हा दाखल करणार काय? आणि या माजुरड्या जातीला, या महाराष्ट्रातल्या माजुरड्या समाजाला जो पिढ्यानपिढ्या दलितांवरती अन्याय करतोय, आदिवासींवरती अन्याय करतोय, त्यांना मला सांगणं आहे. आता गांडीत बांबू घातला ना आम्ही आंबेडकरवाद्यांनी सोनपेठ पोलीस स्टेशनला तुमच्यावरती गुन्हा दाखल करून, अरे तुमचे आमदार असो, तुमचे खासदार असो, तुमचे कितीही चाटू असो, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या पुढे देश चालत नाही. तर त्यामुळं माजुरड्यांनी आता माज कमी करावा आणि जर त्यांच्या गांडीत जर अजून माज असेल तर तो माज उतरवायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे कार्यकर्ते करतील. जिरवली ना फडव्यांनो, जिरवली ना, तर अवकाळीत राहा. संविधानामध्ये इक्वॅलिटी आहे, समानतेला प्राधान्य आहे. अरे माणूस म्हणून माणसाकडे बघा रे आरामखोरांनो, माजुरड्यांनो. नाहीतर नुसती जिरवणार नाही, पूर्ण जिरवी. जय भीम, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. या महाराष्ट्रातली जातीवादी ती जात माजुरडे मुर्दाबाद.